सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग आहे. वाहतूक विभागामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याची आज सुनावणी झाली होती. या संदर्भामध्ये मात्र आज निर्णय घेण्यात आलेला आहे. नेमकं काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज थेट आपल्यासोबत सुनील टोके आहेत. आपण त्यांच्याकडे थेट संपर्क साधणार आहोत. बघा साहेब, आज माननीय जज साहेबांनी, उच्च न्यायालयाचे जे जज साहेब आहेत 53 नंबर कोर्टाचे, सन्माननीय जज साहेबांनी असे आदेश दिलेले आहेत की 6 आठवड्यात या प्रकरणाचा संपूर्ण तपास ऍडिशनल डीजी साहेब अँटी करप्शन यांनी करायचा आहे आणि 6 आठवड्यानंतर तो अहवाल माननीय उच्च न्यायालयात सादर करायचा आहे. परंतु हे जे आदेश दिलेले आहेत यामध्ये हा भ्रष्टाचार पोलिसांनीच केलेला भ्रष्टाचार आहे आणि एक महासंचालकांच्या आणि एसीबीच्या अतिरेकाखाली म्हणजे हा तपास होणार आहे. पण हा स्वच्छ प्रतिमेने होऊ शकतो का? काय वाटतं आपल्याला? सर, आता बघा, न्याय व्यवस्थेवर तर माझा पूर्ण विश्वास आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता कितपत माननीय जे आमचे ऍडिशनल डीजी आहेत याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे, ते आता कशा पद्धतीने आणि किती निरपेक्षपणे चौकशी करतील याच्यावर मी नक्कीच आशंका आहे. परंतु सन्माननीय न्यायालयाने दिलेले जे आदेश आहेत हे माझ्या मते, माझ्यासाठी तर म्हणजे माझा जो विश्वास होता त्या विश्वास हरताला कुठे तडा गेलेला नाही. माननीय उच्च न्यायालयाने खरंच बाजू माझी म्हणजे ऐकलेली आहे की अशा भ्रष्टाचारी लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी. आता पाहू, त्यातूनही जर माननीय ऍडिशनल सहपोलीस आपला ऍडिशनल डीजी साहेब अँटी करप्शनचे आहेत, त्यांनी जर योग्य हे नाही केलं तर आहेत पुढची पावलं काहीतरी करावी लागेल. त्यासाठी किती दिवसामध्ये हा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे? आजपासून 6 आठवडे. धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.